Good morning. Last time we learned Pythagoras theorem. Pythagoras theorem is hypotenuse square is equal to side 1 square plus side 2 square. किंवा hypotenuse square is equal to base चा square plus height चा square. त्याची काही एक्झाम्पल्स पण आपण पाहिले. म्हणजे in a right angle triangle square of the hypotenuse is equal to sum of the square of the remaining two sides. It is a Pythagoras theorem. Now today we learn Pythagorean triplet. Pythagorean triplet. What is meant by Pythagorean triplet? Triplet. त्रिकूट. ट्रिपलेट म्हणजे त्रिकूट. तीन संख्यांचं मिळून जे तयार होतं त्याला ट्रिपलेट म्हणतात. मग ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर. तीन संख्यांचं त्रिकूट असेल, तीन नैसर्गिक संख्या घेतल्या आपण. तेच पायथागोरियन ट्रिपलेट आहे का? पायथागोरसचं त्रिकूट मराठीमध्ये. पायथागोरसचं त्रिकूट आहे का? हे कसं ओळखायचं? आता बघा, जर इफ वी टेक ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स, तीन संख्यांचे आपण तीन संख्या घेतल्या, द स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर, स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट त्यातली सगळ्यात मोठी संख्या आहे, स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू नंबर्स. म्हणजे स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स. म्हणजे सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल, देन दॅट नंबर्स आर सेड टू बी अ पायथागोरियन ट्रिपलेट. तर त्या संख्यांना पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणतात. मराठीत सांगतो बघा, तीन संख्या आहेत, सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, तर त्या संख्यांना पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणतात. Square of the biggest number is equal to sum of square of the remaining two numbers, then that three numbers are said to be a Pythagorean triplet. That is the definition. In a triplet of three natural numbers, square of the biggest number is equal to sum of the squares of the other two numbers, then the three numbers called a Pythagorean ट्रिपलेट. इट इज द डेफिनेशन. ओके, ही तुम्हाला आता मी रिपीट केली 3-4 वेळा. तुम्ही नंतर ती लिहून घ्या. व्हिडिओ पुन्हा रिपीट पाहून डेफिनेशन लिहून घ्या. आता जर त्रिकोणाच्या तीन बाजू, बरोबर आहे का, लेंथ ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल, जर त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी जर फॉर्म पायथागोरियन ट्रिपलेट, जर त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी त्या तीन संख्या असतात आणि त्या जर पायथागोरियन त्रिकूट असेल, पायथागोरियन ट्रिपलेट असेल, सो देन दॅट ट्रायंगल इज सेड टू बी राईट अँगल ट्रायंगल. बघा, जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी दर्शवणाऱ्या संख्या ह्या पायथागोरसचं त्रिकूट असतील, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. कळतोय का? मी काय सांगितलं, काटकोन त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दर्शवणाऱ्या संख्या जर पायथागोरसचं त्रिकूट असेल, देन दॅट ट्रायंगल, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. आता इंग्लिश मध्ये सांगा, इफ लेंथ ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल फॉर्म पायथागोरियन ट्रिपलेट, जर ते पायथागोरियन ट्रिपलेट तयार होत असेल, देन दॅट ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. या ठिकाणी मी एक प्रश्न घेतला, इज गिवन नंबर्स आर पायथागोरियन ट्रिपलेट 7, 24, 25. काय करायचं? ए म्हणायचं पहिल्याला, दुसऱ्याला बी म्हणायचं आणि तिसऱ्याला सी म्हणायचं. ए स्क्वेअर, तिघांचे स्क्वेअर करायचे. बी स्क्वेअर, सी स्क्वेअर. ओके, यातले ही मोठी आहे बघा आणि हे दोन छोटे आहेत. हे दोघांची सम करायची. जे दोन छोटे आहेत 49, 55, हे दोघांची, हे दोघं कोण? हे दोघं. बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर छोटे दोघं 7 आणि 24. बघा ना, 7, 24, 25. जे दोन छोट्याचे त्यांचे स्क्वेअरची सम करायची. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 49 प्लस 526 76. दोघांची बेरीज येईल 625. बरोबर का? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर 625. बरोबर. पण 625 म्हणजे कोण आहे? करेक्ट, हा कोण आहे? सी स्क्वेअर. And hence 7, 24, 25 is
पायथागोरियन ट्रिपलेट. इज दॅट क्लिअर? हे कळलं का? दुसरं बघा, याला ए म्हणा, याला बी म्हणा आणि याला सी म्हणा. बघा, ए स्क्वेअर, तिघांचे स्क्वेअर करायचे. नंतर बी चा स्क्वेअर, सी चा स्क्वेअर, 4 5 6 कोण लहान आहे? 4 आणि 5 हे दोघांची बेरीज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याची किती बघा, 16 प्लस 25 बेरीज किती आली? 41. तिसरी बेरीज 41 आहे का? नाही. बरोबर आहे का? मग म्हणायचं बरोबर नाही, नॉट इक्वल टू. बरोबर उभे रेवाडायचे, नॉट इक्वल टू कुणाचं? सी स्क्वेअर. म्हणून 4 5 6 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. आता बघा, ए बरोबर 7, बी बरोबर 61, सी बरोबर 11. ए स्क्वेअर, ए चा स्क्वेअर 60 चा स्क्वेअर, 60 गुणिले 60 2 0 6 6 36. बी स्क्वेअर म्हणजे 61 चा स्क्वेअर 61 इंटू 61 3721. 61 गुणिले 61 करून बघा. सी चा वर्ग 11 चा वर्ग 11 स्क्वेअर 11 इंटू 11 121. आता बघा, हा 60 आहे, हा 61 हा 11 आहे. 60 61 11. यात मोठी कोण आहे? 61. लहान कोण आहे? 60 आणि 11. बरोबर? या दोघांची बेरीज ए चा आणि सी चा, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर किती आहे? बघा, ए स्क्वेअर किती आहे? ए चा वर्ग 3600 आणि सी चा वर्ग किती? 121. हे दोघांची बेरीज करा. 3600 अधिक 121 3721. तिसरा इतके आहे का? आहे ना. कोण आहे तिसरा? बी चा वर्ग, बी स्क्वेअर. बघा ना, नीट पहा. तिघांना ए बी सी म्हणायचं, तिघांचे पण स्क्वेअर करायचे. ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर केले का? स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लाय 2 टाइम्स, दोनदा गुणाकार करायचा आहे. नंतर ते दोन छोट्या मोठ्या होत्या 60 आणि 11. मग ह्या दोन 60 आणि 11 यांची बेरीज करायची. ए चा स्क्वेअर प्लस सी चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर टाका 3600, सी चा स्क्वेअर टाका 121, बेरीज आली 3721. बरोबर? आणि 3721 म्हणजे बी स्क्वेअर आहे, त्याच्या ऐवजी टाकायचं बी चा वर्ग. ए वर्ग अधिक बी वर्ग, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर बी स्क्वेअर. सॉरी ए चा स्क्वेअर प्लस सी चा स्क्वेअर बरोबर बी स्क्वेअर. बरोबर आहे इथपर्यंत? म्हणजे त्याचा अर्थ 60 61 11 इज पायथागोरियन ट्रिपलेट. जर का दोघांचे स्क्वेअर ची सम तिसऱ्याचे स्क्वेअर इतके आले तर तो पायथागोरियन. अजून एक आहे बघा, ए बरोबर 2, बी बरोबर 6, सी बरोबर 7. ए स्क्वेअर सोपं आहे ना हे, बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. चला 2 चा वर्ग 2 गुणिले 2 2 इंटू 2 4, 6 इंटू 6 36, 7 इंटू 7 49. बघा 2 6 7 मध्ये कोण लहान आहे? 2 आणि 6. 2 आणि 6 म्हणजे ए वर्ग बी वर्ग, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. 4 अधिक 36 किती आलो? 40. तिसरं किती? 49 आहे का त्याच्या इतकं? नाही. बरोबर नाही. सी वर्ग. आणि इकडून हे असंच घ्यायचं, हे असं आलं ना. मोठ्या बिग स्क्वेअर ऑफ बिगेस्ट नॉट इक्वल टू म्हणतात ते. नॉट इक्वल टू म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. म्हणून 2 6 7 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. ए बरोबर 4, बी बरोबर 7, सी बरोबर 8. ए स्क्वेअर क्रम बदलला फक्त मी. 8 स्क्वेअर आणि सी चा 7 स्क्वेअर. 4 चौक 16, 8 गुणिले 8 8 64, 7 गुणिले 7 49. बरोबर आहे? बघा
4 8 7 यामध्ये लहान कोण येतात 4 आणि 7 हे दोघे लहान आहेत म्हणजे a आणि c a स्क्वेअर c स्क्वेअर a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर a चा स्क्वेअर किती आहे 16 आणि c चा 49 40 50 60 65 होईल हे किती आहे 64 चे म्हणजे नॉट इक्वल टू पुन्हा इथं b चा वर्ग b स्क्वेअर and hence 487 is not Pythagorean triplet. आता तुम्ही प्रॅक्टिस सेट 49 प्रश्न पहिला फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट फ्रॉम अमॉंग द फॉलोइंग सेट्स ऑफ नंबर्स. त्यातले जवळजवळ निम्मे गणित मी सोडून दिलेले म्हणजे तुम्ही तो प्रश्न पहिला आता सोडू शकता. 1 2 3 4 5 गणित मी घेतली. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे साइड्स ऑफ सम ट्रायंगल्स आर गिवन बिलो. साइड्स दिल्यात फाइंड आउट विच वन इज राईट अँगल ट्रायंगल. तर कोणता त्रिकोण काटकोन त्रिकोण हे ओळखायचं आहे. म्हणजे हे सेम विच वन इज इथं फक्त असं म्हणतो बघा which one is right angle triangle. बरोबर. आता बघा जर त्याच्या साइडची लेंथ पायथागोरियन ट्रिपलेट असतील तर तो पायथागोरस तर तो राईट अँगल ट्रायंगल असेल. मग हे बघा पहिलं जरी 7 24 25 ए घ्यायचा बी सेम सेम इथपर्यंत आलो बघा इथपर्यंत आलो. ओके. आता इथं काय म्हणायचं बघा जेव्हा एकाचा स्क्वेअर दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजेत काही तेव्हा तुम्ही म्हणायचं बाय नीट ऐका कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम म्हणायचं PHTORM बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. काय गिवन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. दुसरा प्रश्न चालू बरं का. काय बदल केला फक्त या दोन ओळी वाढले बस. म्हणजे 7 24 25 इज द पायथागोरियन ट्रिपलेट म्हणत होतो ना आपण. त्याच्या ऐवजी बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम गिवन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. समजा हे गणित आहे. आता हे आले का सारखं नॉट इक्वल टू आले तुम्ही म्हणणार बघा बघा आता बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम given triangle is not right angled triangle. एवढ्या दोन ओळी घालायच्या. बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम गिवन ट्रायंगल इज नॉट राईट अँगल. म्हणजे जर ते ट्रिपलेट नाही आलं तर तो राईट अँगल ट्रायंगल नाही. सेम इथं आलं बघा तिसऱ्या गणितात बरोबर आहे का. सेम पद्धत इथं काय म्हणणार शेवट बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम गिवन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. वाटलं त्याच्यामुळे इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणा. इट इज इथं म्हणा इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. इथं म्हणा इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. बरोबर आहे का. बघा इज नॉट
Pythagorean triplet by converse of Pythagoras theorem. Given triangle is right angle triangle. कळलं? बोलता बोलता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण तिसरं गणित सोडवलं बघा. आता त्याचं चौथं गणित सोडून दाखवतो. चौथं आणि फार फार ते एक पाचवं घेतो म्हणजे तुम्हाला ते समजेल. 1.5 1.6 1.7 काय करायचं बघा. A is equal to 1.5, B is equal to 1.6, C is equal to 1.7. A square 1.5 square 15 1.5 गुणिले 1.5 15 गुणिले 15 दोघांचा गुणाकार करा. 15 गुणिले 15 225 पॉइंट 1 घर पॉइंट 1 घर 2 घर पॉइंट. B square 1.6 चा स्क्वेअर 1.6 1.6 1.6 चा वर्ग 2 झाल्या 16 चा 256. इथे एक घर इथे एक घर 2 घर पॉइंट द्या. C चा वर्ग 1.7 चा वर्ग 1.7 1.7 289 पॉइंट 3 घर पॉइंट 3 घर. मग इथे गुणाकार 2 घर आहेत. 17 17 चा गुणाकार लिहिला. इथे एक 2 घर आहेत. 2 घराच्या अगोदर पॉइंट दिला. 1.5 1.6 1 हे दोघं लहान आहेत बघा. म्हणजे पहिले दोघं A चा स्क्वेअर B चा स्क्वेअर. A चा स्क्वेअर आहे 2.27 आणि B चा आहे 2.56. 2.25 2.56 6 5 11 5 3 8 4.81 आलं का तिसरं इतकं नाही. मग इट इज नॉट Pythagorean triplet by converse of Pythagoras theorem. Given triangle is not right angle triangle. संपलं. इतकं सोपं आहे. म्हणजे मग प्रश्न पहिला जो आहे पुस्तकातला 49 मधला त्याच्यात आणि काय फरक आहे. 49 मध्ये पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय करायचो हे आलं ना इट इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट म्हणायचो एवढंच. इथे 2 ओळी वाढायच्या बस. अजून एक गणित बघा 40 20 30. A बरोबर 40 B बरोबर 20 आणि C बरोबर 30. बघा A चा वर्ग 40 चा वर्ग 40 गुणिले 40 2 0 4 चौक 16. B चा वर्ग 20 चा वर्ग 20 गुणिले 20 2 0 4. C चा वर्ग 30 चा वर्ग 30 गुणिले 30 2 0 3 3 9. मला वाटतं 20 आणि 30 लहान आहे हे दोघं. मग B वर्ग अधिक C वर्ग बरोबर 400 अधिक 900 बरोबर 1300. 1300 आहे का नाही बरोबर नाही. A वर्ग इट इज नॉट Pythagorean triplet by converse of Pythagoras theorem. Given triangle is not right angle triangle. कळलं का? वाटलंच तर मी अजून एक गणित घेतो. नीट समजून घ्या. पस्तीस 37 आणि 12 बघा. A चा वर्ग सॉरी A ला म्हणा 35 B ला म्हणा 37 आणि C ला म्हणा 12. A वर्ग 35 चा वर्ग 35 चा 2 वेळा गुणाकार करा
बरोबर आहे का? 1225 येईल. बी वर्ग 37 चा वर्ग 37 गुणिले 37 7 7 49 7 21 4 25 3 7 21 3 9 2 11 9 6 3 1369 सी वर्ग बरोबर 12 वर्ग 12 गुणिले 12 144. बघा आता या ठिकाणी 35 37 12 कोण छोटे आहेत दोघं जण लहान आहेत बघा. मग ए चा वर्ग आणि सी चा वर्ग जे दोन लहान आहेत त्यांची बेरीज ए वर्ग हे 1225 सी वर्ग 144 1225 आणि 144 ची बेरीज करा 3 1369 1369 आहे काय कोण येते बी वर्ग. इट इज अ Pythagorean triplet by converse of Pythagoras. It is a right angle triangle. It is a right angle triangle. अशा पद्धतीने हे तुम्हाला समजले असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 49 तुम्ही घरी सोडवायचा आहे. या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलंय. पुढचं प्रकरण आपण पुढच्या तासाला सुरू करूयात. आता थांबूयात. धन्यवाद.